ठीक आहे. लास्ट लेक्चरला आपण कोणता कोणता पॉइंट बघितला सांग मला? काय आठवतंय का? सगळ्यात पहिला आपण काय डिस्कस केलं? व्हॉट इज मॅटर? व्हॉट इज मॅटर? एनिथिंग विच ऑक्युपाइज स्पेस अँड विच हॅज इट्स ओन मास ऑर व्हॉल्यूम इज कॉल्ड एज व्हॉट? मॅटर. ठीक आहे. मग हे मॅटर का इम्पॉर्टंट आहे? तर आपण सब्जेक्ट कोणता शिकतोय? केमिस्ट्री. आणि केमिस्ट्रीचं डेफिनेशन काय आहे? द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ स्ट्रक्चर, केमिकल कंपोजिशन अँड प्रॉपर्टीज ऑफ व्हॉट? मॅटर. म्हणून मॅटर म्हणजे काय समजून घेणं गरजेचं होतं. मग मॅटर कशाचा बनलेला आहे? तर आपण दोन काय बघितले? फिलॉसॉफर. कोण दोन फिलॉसॉफर होते? एक ऋषी कनाद होते आणि दुसरे कोण होते? तर डेमोक्रिटस होते. त्या दोघांचं म्हणणं काय होतं? सेम होतं की इफ यू गो ऑन डिवाइडिंग दी मॅटर you will get a smallest particle which is indivisible, invisible and indestructible. Which is which is indivisible, invisible, indestructible. मग त्याला डेमोक्रिटसनं नाव काय दिलं? अटोमियो. डेमोक्रिटसनं त्याला नाव काय दिलं? डेमोक्रिटसनं त्याला नाव काय दिलं? डेमोक्रिटसनं त्याला नाव दिलं अटोमियो. काय? हा. मग त्या अटोमियोचं मीनिंग काय होतं? अटोमियोचं मीनिंग होतं अनडिव्हिजिबल. हा. मग ते अनडिव्हिजिबल, मग तो शब्द आपण काय म्हणून आता घेतो? ऍटम. काय म्हणून घेतो आपण त्याला? काय घेतो आपण त्याला? ऍटम. समजते का मी काय सांगते? ठीक आहे. मग मी तुम्हाला काय म्हटलं की ठीक आहे, मॅटरचा स्मॉलेस्ट पार्टिकल ऍटम आहे, पण थोडे एलिमेंट्स जे आहेत अर्थ वरती ते काय म्हणून एक्झिस्ट होतात? मॉलिक्युल्स. पण ते मॉलिक्युल्स कशाचे असतात? ऍटम्सचेच. मग मॉलिक्युल्स म्हणजे कोण? जेव्हा दोन किंवा दोन पेक्षा जास्त ऍटम काय झाले तर कंबाईन. हा. मग दोन पेक्षा दोन मॉलिक्युल्स काय असतात? जेव्हा दोन किंवा दोन पेक्षा जास्त ऍटम कंबाईन झालेत. मग जर सेम टाइप ऑफ ऍटम कंबाईन झालेत, सेम टाइप ऑफ ऍटम जर कंबाईन झाले तर ते कशाचे असणार आहेत? तर सेम टाइप ऑफ ऍटम. हा. सेम टाइप ऑफ ऍटम पासून मॉलिक्यूल बनलाय. सेम टाइप ऑफ ऍटम पासून काय बनलाय? मॉलिक्यूल. तर तो काय असणार आहे? तर एलिमेंट असणार आहे. आणि दुसरा डिफरंट टाइप ऑफ ऍटम, डिफरंट टाइप ऑफ ऍटम पासून बनलाय, तर तो काय असणार आहे? तर तो तर मॉलिक्यूल असणार आहे. पण तो मॉलिक्यूल ऑफ काय असणार आहे? तर तो मॉलिक्यूल ऑफ काय असणार आहे? तर कंपाऊंड. मॉलिक्यूल ऑफ काय असणार आहे? कंपाऊंड. परत मी काय सांगितलं की सेम ऍटम हा इलेक्ट्रॉन काय करू शकतो? इलेक्ट्रॉन लूज करू शकतो आणि पॉझिटिव्हली चार्ज स्पीशीज बनवू शकतो, ज्याला आपण काय म्हणतो? कॅटायन. किंवा तो इलेक्ट्रॉन काय करू शकतो? येस, तो इलेक्ट्रॉन काय करू शकतो? गेन. मग तो इलेक्ट्रॉन गेन करून काय बनवू शकतो? तर नेगेटिव्हली चार्ज स्पीशीज, ज्याला आपण काय म्हणतो? तर एनआयन. मग जी काही चार्ज स्पीशीज आहे, जे इलेक्ट्रॉन लॉस किंवा इलेक्ट्रॉन मुळे फॉर्म झाले, त्याला आपण काय म्हणतो? तर आयन. म्हणजे जर आपण एखादं मॅटर बघितलं तर तो मॅटर कशाचा बनलेला असतो? कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल. मी तेच विचार करते, अंधेरा क्यों येत ना? चल एक काम कर, सेकंड लाईट ऑन कर तिथून. वरून आहे ना, सेकंड लाईट ऑन कर. नाही नाही, वरती वरती नाही, इथून इथून. हा ती. राईट राईट राईट. मी तेच विचार करते, एवढा असं म्हणजे हे का झालंय? अंधार अंधार का झालं? इथं सगळे स्विच करून घेतले ते कार. मला वाटलं की इथं ऑन केलं की सगळं ऑन झाले, तंद्रीत ते राहिलंच बघ. ठीक आहे, आता दिसतंय ना? ठीक. ओके ओके. सो आता ठीक आहे, मॅटर इज मेड अप ऑफ व्हॉट? ऍटम. पण आपण काय म्हणणार आहे? मॅटर इज मेड अप ऑफ कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल. ऍट द एंड तो कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल ऍटमचा बनलेला आहे. ऍट द एंड तो कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल बनलेला आहे. पण ते ऍटम म्हणजे जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आहे तो ऍटम पण असू शकतो, मॉलिक्यूल ही असू शकतो, किंवा आयन ही असू शकतो. जे मॅटर आहे त्या मॅटरचा कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल म्हटला. काय म्हटला? हा. तर तो कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल कशाचा बनू शकतो? तो कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल ऍटम ही असू शकतो, किंवा तो कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल मॉलिक्यूल ही असू शकतो, किंवा तो कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आयन ही असू शकतो. काय असू शकतो? आयन. हा. पण ऍट द एंड मॉलिक्यूल पण कशाचा बनलेला आहे? ऍटमचा. आणि आयन पण कशाचा बनलेला आहे? ऍटमचा. म्हणजे जर मी फ्युचर मध्ये काय म्हटलं
फ्युचर मध्ये मी काय शब्द वापरला? फ्युचर मध्ये मी शब्द वापरला की कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आहेत. मग ते कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल कोण पण असू शकतं, ऍटम असू शकतं, मॉलिक्यूल पण असू शकतं, आयन पण असू शकतो. मग तो कॅटायन पण पॉसिबल आहे आणि एनायन पण पॉसिबल आहे. कॅटायन पण पॉसिबल आहे आणि एनायन पण पॉसिबल. ठीक आहे, हे तर झालंय की मॅटर कशाचा बनलेला आहे. आता आपण काय डिस्कस करणार आहे? मॅटर कशाचं बनलेलं आहे समजलं? मग मॅटर कशाचं बनलेलं आहे तर मॅटर आता आपण क्लासिफाय करतो. किती बेसिस वरती क्लासिफाय करतो मी सांगितलेलं तुम्हाला लास्ट लेक्चरला. डिपेंडिंग अपॉन केमिकल कंपोजिशन आणि डिपेंडिंग अपॉन फिजिकल स्टेट. डिपेंडिंग अपॉन व्हॉट? डिपेंडिंग अपॉन केमिकल कंपोजिशन अँड डिपेंडिंग अपॉन काय असणार आहे तर फिजिकल काय असणार आहे तर स्टेट. सी हा जो क्लासिफिकेशन तुझ्या समोर आता आहे तो कशाचा आहे तर डिपेंडिंग अपॉन काय आहे तर केमिकल कंपोजिशन. कशावरती आहे? डिपेंडिंग अपॉन केमिकल कंपोजिशन. So the classification given over here is based on what? It is based on chemical कंपोजिशन. म्हणजे जो मॅटर आहे त्यामध्ये जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल ते कसे आहेत, जे काही मॅटर आहे त्या मॅटर मध्ये जे कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आहेत ते कशाचे बनलेले आहेत आणि ते कसे आहेत. कशाचे बनलेले आहेत आणि कसे आहेत बघू. ठीक आहे, आता बघ, मॅटर इज मेनली क्लासिफाईड इनटू टू टाइप्स. दॅट इज वन इज प्युअर सबस्टन्स. एक काय असतो? हा, मग प्युअर सबस्टन्स कोण असतं? प्युअर सबस्टन्सेस आर दोज विच हॅव डेफिनाइट कंपोजिशन. काय असतो त्याला? काय असतो त्याला? डेफिनाइट कंपोजिशन. प्युअर सबस्टन्स आर दोज विच आर हॅव्हिंग डेफिनाइट कंपोजिशन, किंवा आपण त्याला म्हणतो त्याला काय असतं तर त्याला फिक्स्ड प्रपोर्शन असतो रजा. या फिक्स्ड प्रपोर्शन म्हणजे त्यातले जे काही कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल आहे त्यांचा प्रपोर्शन काय आहे? फिक्स्ड. चेंज होणार नाही. काय होणार नाही? चेंज होणार नाही. ठीक आहे, नेक्स्ट मिक्सचर्स. मिक्सचर्स कोण असतात तर मिक्सचर्स ज्यांचं प्रपोर्शन डेफिनाइट आहे. नाहीये, नो डेफिनाइट प्रपोर्शन. त्यांचा प्रपोर्शन काय नाहीये? त्याचा प्रपोर्शन काय नाहीये? डेफिनाइट प्रपोर्शन नाहीये. नो डेफिनाइट प्रपोर्शन. त्याचा फिक्स्ड प्रपोर्शन नाहीये किंवा डेफिनाइट कंपोजिशन पण नाहीये. मी तुला लास्ट लेक्चर मध्ये सांगितलेलं बघा की काय म्हटलं मी तुम्हाला, आपण नॉट अ डेफिनाइट कंपोजिशन. नॉट अ डेफिनाइट कंपोजिशन आपण शरबत बनवणार. काय बनवणार? शरबत. मग जर क्लासमध्ये 100 मुलं असतील, 100 मुलं शरबत बनवणार आहेत. ते पाणी यूज करणार आहेत, साखर यूज करणार आहेत, सॉल्ट यूज करणार आहेत, लेमन यूज करणार आहेत, सगळे यूज करणार आहेत. पण काय पुढं वेगळे असणार आहे. पण ऍट द एंड तो शरबत आहे, ज्यामध्ये कोणानं लेमन जास्त स्क्वीज केला असेल किंवा कमी स्क्वीज केला असेल, कोणी साखर जास्त घातली असेल, कमी घातली असेल, कोणी मीठ जास्त घातलं असेल किंवा कमी घातलं असेल, किंवा पाणीच खूप जास्त झालंय. आपण माप काढतो की नाही लोकांची, हे कसलं शरबत बनवले, हा किती साखर घातले किंवा किती पाणी घातले, तुझ्या घरी हेच नाहीये, तुझ्या घरी तेच नाही, असं म्हणतो की नाही. हा, ती गोष्ट वेगळी आपण काय म्हणतोय ते. पण आपल्याला इथं प्रूव्ह काय करायचंय की तो काय मिक्सचर. मिक्सचरचा कंपोजिशन डेफिनाइट नसतो, प्रमाण नसतो, प्रॉपर प्रमाण नसतो. कंपोजिशन म्हणजे प्रमाण. मग प्युअर सबस्टन्सेसचं प्रमाण काय असतो तर फिक्स्ड, आणि हे मिक्सचरचं प्रमाण काय असतो तर फिक्स्ड नसतो. बरं, त्यांनी म्हटलंय की मॅटर जो फिजिकली सेपरेट करू शकतो. फिजिकल मेथडनं सेपरेट करणे म्हणजे फिल्टरेशन करून, इव्हॅपोरेशन करून, डिस्टिलेशन करून, म्हणजे त्याचं केमिकल कंपोजिशन न चेंज करता, त्याची रिॲक्शन न घडवता आपण त्याला सेपरेट करू शकतो का? फिल्टरेशन म्हणजे समजते का? जाळी असते, जाळीतून पाणी घालाय. डिस्टिलेशन काय असते तर खूप सारे सबस्टन्सेस आहेत, त्यांचा बॉइलिंग पॉइंट वेगवेगळा असतो. काय वेगवेगळा असतो? हा, मग बॉइलिंग पॉइंट वेगवेगळा असतो तर आपण काय करणार आहे, त्याला जेव्हा बॉईल करणार आहे तर फॉर एक्झाम्पल आता कन्सिडर कर, काय एक एक्झाम्पल तुला सांगते की माझ्याकडे काय आहे, ऑक्सिजन एअर आहे, एअर लिक्विड एअर आहे. कसली एअर आहे? हा, मग लिक्विड एअर मध्ये ऑक्सिजन पण असणार आहे आणि नायट्रोजन पण असणार आहे. ऑक्सिजनचं बॉइलिंग पॉइंट 90 केल्विन असते आणि नायट्रोजनचं बॉइलिंग पॉइंट 71 केल्विन असते. मग सगळ्यात पहिला कोणता टेम्परेचर अचीव्ह जाणार आहे, 71 का 90?
लोअर ना, पहिला 71 आणि मग काय होणार आहे तर 90. हां, मग जेव्हा आपण टेम्परेचर वाढवत जाणार आहे, ज्यावेळी 71 केल्विन टेम्परेचर अचीव्ह झाला, त्यावेळी त्यातला नायट्रोजन सेपरेट होणार. नायट्रोजन वेपराइज होणार. नायट्रोजन वेपराइज होऊन त्याला कंडेन्स करतो आपण. आणि मग जेव्हा 90 केल्विन अचीव्ह होईल, त्यावेळी ऑक्सिजन सेपरेट होतं. मग परत कार्बन डायऑक्साइड, मग असं म्हणजे ते फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. म्हणजे इथं तुम्ही केमिकल कंपोझिशन चेंज केला नाही. सो फिजिकल मेथड्स म्हणजे काय? फिल्टरेशन, डिस्टिलेशन, सेंट्रिफ्युगेशन, इव्हॅपोरेशन. सेंट्रिफ्युगेशन आता आहे, फेरणी घेतो बघ आणि असं हलवतो मस्का काढण्यासाठी, दही वगैरे काढण्यासाठी, किंवा मड आहे खूप सारी पाण्यामध्ये, तर एक असं आपण सेंट्रिफ्युगेशन प्रोसेस करतो, ज्यामुळे जे काही हेवी पार्टिकल्स आहेत किंवा जे काही डस्ट पार्टिकल्स आहेत ते एकाच जागेला जमा होतात आणि खाली सेटल होतात. येस ऑर नो? हां, त्याला आपण कसली मेथड तर फिजिकल मेथड म्हणतो. सो द मॅटर विच कॅन बी सेपरेटेड बाय फिजिकल मेथड इज मिक्सचर्स. पण हे फिजिकल मेथडने सेपरेट करू शकत नाही. ह्याला केमिकल रिएक्शन्स, केमिकल प्रोसेसेस यूज करणार आपण. हीट वापरणार, कॅटलिस्ट वापरणार, टेम्परेचर वापरणार, प्रेशर वापरणार, बॉन्ड ब्रेक करणार किंवा बॉन्ड फॉर्म करणार. मग बॉन्ड ब्रेक किंवा बॉन्ड फॉर्म तर आपण ऐकलं असेल की आयोनिक बॉन्ड असतो, कोव्हॅलेंट बॉन्ड असतो. मग तो बॉन्ड ब्रेक करावा लागेल किंवा बॉन्ड फॉर्म करावा लागेल प्युअर सबस्टन्स बनवण्यासाठी किंवा त्यांना सेपरेट करण्यासाठी. ठीक आहे. सो नेक्स्ट प्युअर सबस्टन्सेस, जे आता प्युअर सबस्टन्स सांगितलं त्याचं डेफिनाइट कंपोजिशन असते, फिक्स प्रपोर्शन असते. हे प्युअर सबस्टन्सेस मेनली 2 टाइप्स मध्ये क्लासिफाय केलेले आहेत. एक एलिमेंट्स आहे आणि एक काय तर कंपाऊंड्स. आता मी तुला सांगितलं लास्ट लेक्चरला की एलिमेंट्स टोटल किती आहेत? 118 एलिमेंट्स आहेत आणि दर 118 एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर वेगळा आहे. ॲटॉमिक नंबर वेगळा आहे तर त्याचा ॲटॉमिक रेडियस वेगळा आहे, त्याची डेन्सिटी वेगळी आहे, त्याची फिजिकल प्रॉपर्टीज वेगळी आहेत, त्याची केमिकल प्रॉपर्टी वेगळी आहे. हा ना? तर दर एलिमेंटची काहीतरी आयडेंटिटी आहे. एलिमेंटची आयडेंटिटी त्याचा ॲटम, त्याच्या ॲटमचा साईज, शेप, मास, स्ट्रक्चर आणि प्रॉपर्टीज. मग 118 एलिमेंट्स आहेत तर 118 एलिमेंटच्या जे काही वेगवेगळे ॲटम्स आहेत त्यांचं साईज, शेप, मास, स्ट्रक्चर, प्रॉपर्टीज काय असणार आहेत? वेगळ्या असणार आहेत. पण आता हायड्रोजन एलिमेंट आहे, त्याला मी ब्रेकडाऊन करून म्हणजे त्याला हीट लावून हे करून ते करून परत दुसरा नवीन एलिमेंट बनवू शकत. फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन आहे, तर ऑक्सिजनला मी ब्रेकडाऊन करून नवीन एलिमेंट बनवू शकत नाही, नवीन सबस्टन्स बनवू शकत नाही. म्हणजे असा प्युअर सबस्टन्स ज्याला मी केमिकली डिकम्पोज करू शकत नाही, ब्रेकडाऊन करू शकत नाही, त्याला आपण काय म्हणतो तर एलिमेंट्स. आणि असा प्युअर सबस्टन्स ज्याला मी केमिकली डिकम्पोज करू शकते, म्हणजे सेपरेट करू शकते. तू म्हणणार कसं सेपरेट करू शकतो? तर हे बघ, हा कॅल्शियम कार्बोनेट आहे, CaCO3 आहे. ह्याला मी हीट केलं तर मला काय मिळणार आहे? कॅल्शियम ऑक्साईड प्लस कार्बन डायऑक्साईड. झालं का? डिकम्पोज झालं का? आता परत बघ काय, हा कार्बन डायऑक्साईड असतं ना, ह्या कार्बन डायऑक्साईडला हाय टेम्परेचरला काय केलं? हीट केलं तर आहे ना कार्बन इन द सॉलिड स्टेट आणि काय मिळतं? O2 कोणत्या स्टेट मध्ये? गॅशियस. O2 कोणत्या स्टेट मध्ये मिळते? गॅशियस. समजते का? केमिकली डिकम्पोज करू शकतो का? येस. हा, असा प्युअर सबस्टन्स ज्याला केमिकली डिकम्पोज करू शकत नाही, एलिमेंट्स. आणि असा प्युअर सबस्टन्स ज्याला केमिकली डिकम्पोज करू शकतो तो कंपाऊंड. ठीक आहे. मग नेक्स्ट मिक्सचर्स. मिक्सचर्स मी काय म्हटलं, त्याचं कंपोजिशन ठरलेला नसतो, प्रपोर्शन फिक्स्ड नसतो, म्हणजे मिक्सचर्स असतात. मग मिक्सचर्स हे मेनली 2 टाइप मध्ये क्लासिफाय केलेले असतात, होमोजेनियस मिक्सचर्स आणि हेट्रोजेनियस मिक्सचर्स. मी काल लास्ट लेक्चरला आपण म्हटलं व्हॉट आर होमोजेनियस मिक्सचर, की जेव्हा when two or more substances when two or more substances when two or more substances mix with each other and they form सिंगल फेज. 2 वेगवेगळे सबस्टन्स होते. मग म्हणजे एक सॉलिड मध्ये असेल आणि एक कशामध्ये असेल? लिक्विड मध्ये, किंवा दोन्ही लिक्विड मध्ये असतील. आता एक्झाम्पल सांगते काय तुला, असं काय म्हणते होमोजेनियस मिक्सचर्स, म्हणजे फेज पण वेगळी असेल तरी पण आपण डिस्टिंग्विश करू शकत नाही असं का? आता हे तर एक्झाम्पल समजते की वॉटर आहे, त्यामध्ये शुगर ऍड केला, कम्प्लिटली काय झालं तर डिझॉल्व्ह झाला. पण मला एकच मिळालं वॉटर, म्हणजे एक लिक्विड सेट मिळाली. मला माहित नाही, जेव्हापर्यंत दुसरा टेस्ट करेल तेव्हापर्यंत त्याला समजणार आहे की त्यामध्ये शुगर होती म्हणून. नाही, तुला माहित आहे, तू डिझॉल्व्ह केलंयस, पण आता दिसते का त्यामध्ये? नाही.
बरं ठीक आहे, खोडसरपणा करायचा आहे मित्रांबरोबर किंवा भावाबरोबर, घ्यायचं पाणी, साखर, सॉल्ट डिझॉल्व्ह करायची, मीठ सॉलिड स्टेटमध्ये होती, कम्प्लिटली डिझॉल्व्ह केली, ठेवायचं, पाणी मागितलं ते द्यायचं, दिलं, त्यानं पिल्यानंतर त्याला समजणार आहे की त्यामध्ये सॉल्ट आहे, त्याच्या आधी समजणार आहे का? म्हणजे पहिला हे बघा, आपण जेव्हा बघून एखाद्या सबस्टन्सला, एखाद्या मिक्सचरला जेव्हा आपण बघतो आणि त्यावेळी आपण आयडेंटिफाय करू शकत नाही की त्यामध्ये एकपेक्षा जास्त वेगवेगळे सबस्टन्सेस प्रेझेंट आहेत, मग ते कोणत्याही फेजचे असू देत, त्याला आपण कसला मिक्सचर म्हणतो? होमोजिनियस मिक्सचर. आता एअर, आपल्यासमोर प्युअर एअर आहे की नाहीये? हा, मग प्युअर एअर मध्ये ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, कार्बन डायऑक्साइड आहेत, इनर्ट गॅसेस आहेत, फ्लू गॅसेस आहेत. प्युअर एअर म्हटलं, डस्ट पार्टिकल्स नाही म्हटलं, मी पर्पजली नाही म्हटलं, त्याचं पण रिझन सांगते. तर प्युअर एअर इज ऑल्सो मिक्सचर. मी सांगू शकते का, हा हे बघा, हे ऑक्सिजन पार्टिकल्स आहेत, हे बघ तिथं नायट्रोजन पार्टिकल आहे, हे बघ तिथं कार्बन डायऑक्साइड आहे, हे बघ इनर्ट गॅसेस आहे, हे बघ निऑन आहे, हिलियम आहे, असं सांगू शकतो का? नाही. मिक्सचर आहे, होमोजिनियस मिक्सचर आहे. मग त्यानंतर ना अल्कोहोल इन वॉटर. काय इन वॉटर? आता टोटली माणसावरती डिपेंड करणार आहे की तो अल्कोहोल मध्ये पाणी घालणार का खूप सारं पाणी घेऊन जरासं अल्कोहोल घालणार. पण घातल्यानंतर ना ते मिक्स होऊन एकच फेस फॉर्म होते, समजत नाही की दोन वेगवेगळे प्रेझेंट होते, समजते? मग ज्यांचं युनिफॉर्म कंपोजिशन आहे म्हणजे काय, ज्यामध्ये आपण दोन वेगवेगळे सबस्टन्सेस मिक्स झालेत हे आयडेंटिफाय करू शकत, आणि ज्यामध्ये आपण आयडेंटिफाय करू शकतो की त्यामध्ये दोन वेगवेगळे फेजेस प्रेझेंट आहेत, मिक्स्ड आहेत, त्याला आपण कसला मिक्सचर म्हणतो? तर हेटेरोजिनियस मिक्सचर. काय म्हणतो आपण त्याला? येस, काय म्हणतो आपण त्याला? हेटेरोजिनियस मिक्सचर. समझ में आ रहा है? येस और नो? ओके. नाउ दिस होमोजिनियस मिक्सचर इज ओनली ऑफ वन टाइप. होमोजिनियस मिक्सचर मध्ये एकच प्रकार असतो, तो कोण असतो? तर सोल्युशन्स, ट्रू सोल्युशन्स आपण म्हणतो. 9 प्रकारचे बघणार आहेत बायनरी टाइप मध्ये आपण, ठीक आहे, खूप सोपे असतात. आणि हेटेरोजिनियस मिक्सचर्स मध्ये दोन असतात, कोलाइड्स आणि काय आहेत तर सस्पेन्शन्स. आता हे जे काय आपण पुढचं क्लासिफिकेशन करतो का नाही, होमोजिनियस मिक्सचर्स किंवा हेटेरोजिनियस मिक्सचर्स मध्ये कोलाइड्स आणि काय असणार आहेत सस्पेन्शन, हे टोटली डिपेंड राहते पार्टिकल साईज वरती. कशावरती डिपेंड राहते? हा, पार्टिकल साईज मध्ये काय असते की कोलाइड्स जे असतात त्यांची पार्टिकल साईज ही 10⁻⁻⁴ सेंटीमीटर पेक्षा काय असते तर जास्त, 10⁻⁴ सेंटीमीटर पेक्षा जास्त. आणि सस्पेन्शनची पार्टिकल साईज 10⁻⁴ टू 10⁻⁷ सेंटीमीटर असते बाळांनो. आणि ट्रू सोल्युशन मध्ये जे पार्टिकल्स असतात त्याची साईज 10⁻⁷ सेंटीमीटर पेक्षाही काय असते तर कमी असते, कमी. हे बघा, सेंटीमीटरला जर मी मीटर मध्ये कन्वर्ट केला तर 10⁻⁹ काय झाला मीटर, 10⁻⁹ मीटर म्हणजे काय तर 1 नॅनोमीटर, म्हणजे त्याची पार्टिकल साईज 1 नॅनोमीटर इतकी आहे, जी आपल्या विजिबल आय ना बघू शकत नाही. समजते मी काय सांगितलं? ठीक आहे. जसं आता परत एलिमेंट्स जे आहेत ते फर्दर परत किती टाइप मध्ये क्लासिफाय केलेले असतात? 3 टाइप मध्ये. कोणते 3 टाइप आहेत? मेटल्स, येस, मेटल्स, नॉन मेटल्स, आणि दुसरे काय असतात तर मेटलॉइड्स. मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटलॉइड्स. आणि कंपाऊंड जे असतात ते फर्दर कसं क्लासिफाय केलेलं असतं तर ऑर्गॅनिक कंपाऊंड, हा, ऑर्गॅनिक कंपाऊंड, आणि दुसरा कोणता असतो तर इनऑर्गॅनिक कंपाऊंड. नाउ यू नो व्हॉट, दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग. आपण काय करायचंय की दर प्युअर सबस्टन्सेस म्हणजे काय, मग त्यामध्ये एलिमेंट्स काय आहेत, कंपाऊंड्स काय आहेत, हे सगळे पॉइंट आता आपण काय करायचे आहेत तर वेगवेगळे प्रॉपरली अंडरस्टँड करून घ्यायचे आहेत. ठीक आहे. नाव सगळ्यात पहिला बघा, प्युअर सबस्टन्स. व्हॉट इज प्युअर सबस्टन्स दिले तिथं, दिसतंय ना? साईज वाढवू त्याची, दिसतंय? हा, ठीक आहे. आता काय असतंय प्युअर सबस्टन्स म्हणजे कोण असतंय? मी काय म्हटलं, प्युअर सबस्टन्स म्हणजे कोण असतं राजा? प्युअर सबस्टन्स ज्याचं प्रपोर्शन काय असतं? फिक्स्ड. प्युअर सबस्टन्सचं प्रपोर्शन काय असतं? फिक्स्ड. सो प्युअर सबस्टन्सेस आर मटेरियल्स दॅट हॅव डेफिनाइट अँड कॉन्स्टंट केमिकल कंपोजिशन. येस, अँड थ्रूआउट त्याचं केमिकल कंपोजिशन सेम आहे. मी एखादा प्युअर सबस्टन्स घेतला, फॉर एक्झाम्पल मी लोखंड घेतला, आयर्न पार्टिकल्स घेतले ना, लोखंड जर मी इंडियामध्ये घेऊ दे किंवा कॅनडामध्ये घेऊ दे किंवा वर्ल्डच्या कोणत्याही पार्ट मध्ये घेऊ दे, त्या आयर्न पार्टिकलचं साईज, शेप, मास, स्ट्रक्चर, प्रॉपर्टीज काय असणार आहेत? सेम, चेंज होणार नाही. So pure substance are materials that have definite and constant chemical composition throughout.
This means every part of substance is same and has the same properties. Pure substance always have fixed set of defining characteristics. आता काय characteristic आहे? Fixed ratio. Fixed ratio म्हणजे काय? आता म्हटलं त्यांनी water आहे. काय आहे? वॉटर कंपाऊंड आहे हा, पण याचा फिक्स रेशो कसा आहे? हायड्रोजन किती असणार आहे? 2 आणि ऑक्सिजन किती असणार आहे? 1. जर मी कार्बन डायऑक्साइड घेतला त्याचा पण रेशो फिक्स्ड आहे. कार्बन किती असणार आहे? 1. ऑक्सिजन किती असणार आहे? 2. जर मी कॅल्शियम कार्बोनेट घेतला, CaCO3 घेतला, तर कॅल्शियम किती असणार आहे? 1. कार्बन किती असणार आहे? 1. ऑक्सिजन किती असणार आहे? 3. आणि युनिफॉर्म प्रॉपर्टीज आहे बघ. वॉटर आहे, सगळे पार्टिकल्स वॉटरचे आहेत, मग जे काही वॉटरचे पार्टिकल असणार आहेत तेच वॉटरचे जे पण प्रॉपर्टीज आहेत तेच फॉलो होणार आहेत. सगळ्यात चांगली प्रॉपर्टी वॉटरची पाणी आग विझवतो तो. काय विझवतो? आग विझवतो. काय विझवतो? आग. ठीक आहे. नाउ युनिफॉर्म प्रॉपर्टीज काय? फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज आर कन्सिस्टंट थ्रू आउट द सॅम्पल. त्यांचं मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट काय असतं तर शार्प. Pure substances have specific melting and boiling point which can be used to identify them. आता मला ऑक्सिजनचं बॉइलिंग पॉइंट मी काय म्हटलं? किती केल्विन आहे? 90 केल्विन आहे. नायट्रोजनचा किती आहे? 71 केल्विन. म्हणजे ठरलेलं आहे. म्हणजे दर एलिमेंटचा आणि दर कंपाऊंडचा, मग ऑर्गॅनिक असू दे किंवा इनऑर्गॅनिक कंपाऊंड असू दे, त्याचा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट काय असतो तर फिक्स्ड असतो. काय असतो मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉइंट? फिक्स्ड. ठीक आहे, लिहून घेतोस? चार्ट ड्रॉ केलायस का? लास्ट टाइम मी तुम्हाला दिलेला तो चार्ट ड्रॉ केलाय का तुम्ही? केलाय का नाही? लास्ट लेक्चरला मी दिलेला बघा चार्ट एक. नाही केला असेल तर मी देते आता ड्रॉ करून. आता बघ, नेक्स्ट प्युअर सबस्टन्सला आपण किती टाइप मध्ये क्लासिफाय करतो? 2 टाइप मध्ये. कोण असतात तर एलिमेंट्स आणि कोण असतात तर कंपाऊंड्स. ठीक आहे. एलिमेंट्स म्हणजे कोण? एलिमेंट्स ऍटमचेच बनलेले असतात किंवा एलिमेंटचा स्मॉलेस्ट पार्टिकल ऍटम असतो आणि 2 ऍटम कंबाईन होऊन मॉलिक्यूल पण बनवू स्टेबल स्टेट अचीव करण्यासाठी. ठीक आहे, फाईन. पण एलिमेंट जो आहे त्याला आपण आणि जास्त ब्रेकडाऊन करू शकत आणि कशामध्ये आपण काय करू शकत नाही, त्याला ब्रेकडाऊन करू शकत नाही. सी एलिमेंट्स कॅन नॉट बी ब्रोकन डाऊन इनटू सिम्पलर सबस्टन्सेस आणि स्मॉल पार्टिकल्स किंवा आणि एलिमेंट त्या एलिमेंटला ब्रेकडाऊन करून काहीतरी नवीन बनवणं इज नॉट पॉसिबल. ठीक आहे. हा, आता नेक्स्ट काय असते की एलिमेंट every element is having its identified atom. कसला ऍटम असतो? आयडेंटिफाईड ऍटम. म्हणजे असा ऍटम ज्याचे स्ट्रक्चर, प्रॉपर्टीज आणि केमिकल कंपोजिशन काय असणार आहे? फिक्स्ड असणार. फॉर एक्झाम्पल मी लिथियम एलिमेंट घेतला. काय एलिमेंट घेतला? हा, तर लिथियम एलिमेंटचा ॲटॉमिक नंबर काय असतं तर 3. मग ही पहिली, हे न्यूक्लियस आहे, हा पहिला शेल आहे, ह्यामध्ये किती इलेक्ट्रॉन असणार आहेत? 2. हा बाहेरचा शेल आहे ज्यामध्ये किती इलेक्ट्रॉन असणार आहेत तर 1. मग ह्याचा रेडियस फिक्स्ड असणार आहे, कुठून पण घ्या. आणि मी लिथियम एलिमेंट म्हटला तर लिथियम सगळे ॲटम्स असेच असणार आहेत, सिंगल टाइप ऑफ ॲटम. सो आपण असंही म्हणतो की एलिमेंट्स आर मेड अप ऑफ ओनली सिंगल टाइप ऑफ ॲटम. म्हणजे दर एलिमेंट 118 एलिमेंट्स आहेत ना, ते 118 एलिमेंटचे 118 ॲटम्स काय आहेत तर वेगळे. कसे तर त्यांचा अरेंजमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स, त्याचे प्रॉपर्टीज, त्याचा ॲटॉमिक रेडियस, त्याचा व्हॉल्यूम, त्याचं डेन्सिटी, त्याचे फिजिकल प्रॉपर्टीज, त्याचे केमिकल प्रॉपर्टीज. ठीक आहे. टोटल टोटल आपल्याकडे किती एलिमेंट आहेत रे? टोटल आपल्याकडे किती एलिमेंट आहेत राजा? येस, टोटल आपल्याकडे टोटल एलिमेंट्स किती आहेत तर 118 एलिमेंट्स आहेत. ते 118 एलिमेंट्स मध्ये 92 पर्यंत काय आहेत तर ॲटॉमिक नंबर 92. व्हॉट 92? ॲटॉमिक नंबर इज रिप्रेझेंटेड बाय Z. ॲटॉमिक नंबर 92 पर्यंत काय आहेत तर सॉरी नॅचरल, मॅनमेड बनते. सो ॲटॉमिक नंबर 92 पर्यंत काय आहेत तर नॅचरल आहेत. नॅचरल म्हणजे अर्थ वरती एक्झिस्ट. पण ॲटॉमिक नंबर 93 टू 118 कशा आहेत तर मॅन मेड सिंथेटिक, त्यालाच आपण काय म्हणतो तर रेडिओ
ऍक्टिव्ह. काय म्हणतो आपण ह्याला? काय म्हणतो आपण ह्याला? रेडिओ ऍक्टिव्ह. आता दर एलिमेंटचं नाव लिहित बसण्यापेक्षा बसण्यापेक्षा आपण त्या एलिमेंटला त्याला सिम्बॉल देतो. त्या एलिमेंटला आपण काय देतो? सिम्बॉल. आणि त्या सिम्बॉल मध्ये त्याचा फर्स्ट लेटर काय असतो तर कॅपिटल आणि सेकंड लेटर इफ प्रेझेंट काय असतो तर स्मॉल. सेकंड लेटर इफ प्रेझेंट काय असतो तर स्मॉल. सेकंड लेटर इफ प्रेझेंट काय असतो तर स्मॉल. सो दिस इज पिरियॉडिक टेबल ज्यामध्ये 118 एलिमेंट्स आपण अरेंज केलेले आहेत आणि आपण हा पिरियॉडिक टेबल खूप मस्त बघायचा आहे. एकदा मी शिकवलं ना तुला पिरियॉडिक टेबल, तुला असं वाटणार की नाही अरे बापरे एवढं सोपं होतं पिरियॉडिक टेबल, मी उगाच एवढं टेन्शन घेत होतो. पण हा पॉइंट झाला ना पिरियॉडिक टेबल घ्यायचा. तर हे बघ मी काय म्हटलं, एव्हरी एलिमेंट every element is represented by using what? By using symbol. काय यूज करतो आपण? सिम्बॉल. आणि तो सिम्बॉल कसा असतो? बाय युजिंग सिम्बॉल वेर फर्स्ट लेटर इज कॅपिटल. त्याचा फर्स्ट लेटर काय असणार आहे? कॅपिटल. एक लेटर जर आपण हे बघ, आपण एलिमेंटचा सिम्बॉल एका लेटरनं पण देऊ शकतो किंवा 2 लेटरनं पण देऊ शकतो. पण जर 2 लेटर असतील तर फर्स्ट लेटर कॅपिटल, एकच मिनिट. फर्स्ट लेटर कॅपिटल, सेकंड लेटर काय असतो तर स्मॉल. फर्स्ट लेटर कॅपिटल, सेकंड लेटर काय असतो तर स्मॉल. समझ में आ रहा है? आता बघ काय, हायड्रोजन H, लिथियम Li, फर्स्ट लेटर कॅपिटल, सेकंड लेटर स्मॉल. मॅग्नेशियम Mg, मॅग्नेशियम फर्स्ट लेटर कॅपिटल, सेकंड लेटर स्मॉल. हा, आयनला फेरस म्हणतो. फेरस ऍक्च्युली आयनचा लॅटिन नेम जो असतो, कसला नेम असतो? लॅटिन नेम. हा, काय असतं की हे जे सगळे एलिमेंट्स इथे दाखवलेत ना पिरियॉडिक टेबल मध्ये, त्यांचे थोडे एलिमेंट्स इंग्लिश लेटर्स म्हणजे इंग्लिश नेम वरनं आलेले आहेत, पण थोडे जे आहेत त्यांच्या लॅटिन नेम वरनं त्यांचं सिम्बॉल दिले. आता थोडे ज्यांना लॅटिन नेम वरनं सिम्बॉल कोणते दिले तर हा बघ, सोडियम, ह्याला सोडियम म्हणतो आपण Na. कोण आहे हा? सोडियम. पण ह्याचं लॅटिन नेम काय होता तर नॅट्रियम. काय होतं नाव? नॅट्रियम. आता हा के जो आहे हा पोटॅशियम आहे. के जो आहे काय आहे? हा, पण त्याचं नाव काय तर कॅट्रियम. समजते का? येस नो? ठीक आहे. आणि कुठे आहे? गोल्ड काय असते? गोल्ड Au. Au म्हणजे कोण सांगा? Au म्हणजे ऑरम. ठीक आहे. हा टंगस्टन आहे, टंगस्टन. वुल्फ्रॅंगम नाव असते त्याचं. काय नाव असतं त्याचं? वुल्फ्रॅंगम. परत सिल्वर Ag, एजेंटेट. कोण असतंय? एजेंटेट. त्यानंतर ना टीन Sn. Sn म्हणजे कोण असतंय? Sn म्हणजे कोण असते? टीन. टीनचं नाव काय आहे तर स्टँटॅलम. काय नाव आहे त्याचा? स्टँटॅलम. लेड पीबी लेड पीबी देतात. पीबी लॅटिन नेम त्याचं काय आहे तर प्लंबम. म्हणजे आपल्या पिरियॉडिक टेबल मध्ये असेही एलिमेंट्स आहेत की ज्याचा सिम्बॉल जो आहे तो त्यांच्या लॅटिन नेम वरनं दिलेला आहे. कशावरनं दिलेला आहे? लॅटिन नेम वरनं दिलेला आहे. सो एव्हरी एलिमेंट इज रिप्रेझेंटेड बाय युजिंग सिम्बॉल. एक तर 1 लेटर यूज करू शकतो किंवा 2 लेटर. 1 लेटर असेल तर फर्स्ट लेटर कॅपिटल असणार आहे. कार्बन काय असतो? C.
कार्बन काय असतो सी, बोरॉन काय असते बी, नायट्रोजन काय असते एन, ऑक्सिजन काय असते ओ, फ्लोरीन काय असते एफ, सल्फर काय असते एस, फॉस्फरस काय असते पी, आयोडीन काय असते आय. ठीक आहे. हा, असेही एलिमेंट्स आहेत की ज्यामध्ये एकच लेटरने रिप्रेझेंट केले, पण सगळ्या एलिमेंट्सना एक लेटरने रिप्रेझेंट केलं तर ते जरा फर्स्ट लेटर मोस्ट जणांचं कॉमन असतं ना, म्हणून त्या केसमध्ये त्याला काय वापरला सेकंड लेटर. मग तो सेकंड लेटर त्या एलिमेंटचा सेकंडच असेल असं गरजेचं नाही, पण एक लेटर फर्स्ट लेटर कॅपिटल असणार आहे आणि सेकंड लेटर काय असणार आहे तर स्मॉल. फर्स्ट लेटर कॅपिटल असणार आहे आणि सेकंड लेटर काय असणार आहे स्मॉल. ठीक आहे, समजते मी काय सांगितलं? येस ऑर नो? ओके. So, elements are made up of simple form of matter and are fundamental building block of all substance around us. Compound जरी बनलाय, कशापासून बनलाय compound? Elements react होऊन. कोण react होऊन? Elements react होऊन. So, an element is a pure substance that consists only one type of atom and it cannot be broken down into simpler substances by chemical means. Now, ॲटम जे असतात, each element is made up of its identical atom. जर मी गोल्ड म्हटलं तर सगळे ॲटम्स गोल्डचे असणार आहेत. जर मी आयर्न म्हटलं तर सगळे ॲटम्स आयर्नचे असणार आहेत. कॉमन एलिमेंट्स इन्क्लूड हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन. ठीक आहे. पिरियॉडिक टेबल आता आपण बघितलं ना, एलिमेंट्स आर ऑर्गनाइज्ड ऑन द पिरियॉडिक टेबल बेस्ड ऑन देअर atomic number and chemical properties. So periodic table is a crucial tool for a chemist. ठीक आहे. नाव बघा, प्युरिटी. एव्हरी एलिमेंट कंटेन्स ओनली वन टाइप ऑफ ॲटम. एकच टाइप ऑफ ॲटम. आता हायड्रोजन आहे, तो ॲटम मध्ये एक्झिस्ट होऊ शकत, मॉलिक्यूल मध्ये होतो. मग H2 मॉलिक्युल्स आहेत सगळे. कसले मॉलिक्युल्स आहेत? ठीक आहे. आता अजून आपण काय म्हटलं की एव्हरी एलिमेंट इज represented. How it is represented? Every element is represented by using what? By using symbol. By using symbol in which first letter is what? First letter is capital and second letter if present is what? Is small. आता कॅल्शियम आहे, कॅल्शियमला कसा रिप्रेझेंट करणार आहे? Ca. पण कार्बन आहे, कार्बनला रिप्रेझेंट कसं करतो? फक्त C. क्रोमियम आहे, क्रोमियमला कसा रिप्रेझेंट करतो? Cr. कोबाल्ट आहे, कोबाल्टला कसा रिप्रेझेंट करतो? C. समझ में आ रहा है? Some of the elements are also named from its what? From its Latin name. Hello. हा, पुढे काय म्हटलं मी तुला की हा, some elements are named by using its, some elements are having a symbol using its Latin names. Some elements are given symbols from its what? From its Latin what? Latin name. From its what? Latin name. For example, tin. TIN. टीनला रिप्रेझेंट करतो SN म्हणजे कोण असतं तर स्टँटॅलम. कोण असतो? स्टँटॅलम. ठीक आहे. आता लेड LEAD, लेडला आपण कसं म्हणतो? PB. लेडला आपण कसं म्हणतो? PB. PB म्हणजे कोण असतं तर प्लंबम. कोण असतं? प्लंबम. लेड मध्ये कोण असतं? प्लंबम. परत हे रब करू वरचं. गोल्डचं AU. गोल्डचं AU आणि त्याचं लॅटिन नेम काय असतं तर ऑरम. काय असतं लॅटिन नेम?
काय असतं लॅटिन नेम? ऑरम. आणि सोडियम 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 काय असणार आहे तर Na नायट्रियम. समजतं इथपर्यंत? नोट डाऊन करून घेतोस? लेक्चर आहे तुझं आता मॅथ्सचं? कितीला आहे? 9ला आहे ना? हा मग लिहू शकतोस ना आता? 9 ते किती घेतात सर? 9 ते